नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब हब ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरबसल्या करण्यात येणाऱ्या कामाबद्दल माहिती घेणार आहोत. डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह वर्क फ्रॉम होम. जॉबची जी संपूर्ण माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये कंपनी, पगार, पात्रता, कामाचे स्वरूप आणि अर्ज कसा करायचा हे सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि या कामासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे. तर पुढील माहिती जी आहे आपण कशाप्रकारे आहे ती बघूया. बरेच जण व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत, लाईक आणि शेअर पण करत नाहीत. तर ही माहिती तुम्ही आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवा, की जे जसे क्वालिफाईड आहेत त्यांना या जॉबचं बिलकुल चान्स मिळेल आणि ते करू शकतील, पात्र ठरू शकतील. त्यामुळे बघूया आपण की हे काम कसं आहे. हे काम आहे डेटा एंट्री एक्झिक्युटिव्हचं. वर्क फ्रॉम होम जॉब आहे आणि उत्तम संधी आहे घरी बसल्या नोकरी करण्याची. कंपनी जी आहे ते क्लायंट हेअरस्प्रँटनं पोस्ट केलेली आहे आणि पदाचे नाव आहे डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे घरून काम करण्याचं आहे. लोकेशन जे आहे ते पुणे आहे. पगार आहे 1.75 लाख ते 2.75 लाख प्रतिवर्ष. म्हणजे सुमारे 14,500 ते 23,000 पर्यंत प्रति महिना तुम्ही कमवू शकता. अनुभवाची गरज नाही आहे. यामध्ये तुम्ही 0 काउंट ते 2 वर्षापर्यंत किंवा अनुभव असला तरी काही फरक पडत नाही. पण फ्रेशर्स अप्लाय करू शकतात. जागा ज्या आहेत ते 10 आहेत आणि शिक्षण जे आहे तुमचं क्वालिफिकेशन 12th प्लस पाहिजे आणि त्यामध्ये जशी तुमची पात्रता आहे तशी तुमची निवड करण्यात येईल. तर पुढे आपण बघूया की काम कशा प्रकारचं आहे. डेटा एंट्री. डेटा एंट्री म्हणजे काय? यामध्ये कंपनीने दिलेली माहिती संगणकावर टाईप करून योग्य ठिकाणी भरायची असते. उदाहरणार्थ ग्राहकांची नावे, मोबाईल नंबर, ईमेल, पत्ते किंवा इतर माहिती एक्सेल किंवा कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये एंटर करणे आवश्यक असते. डेटाबेस मॅनेजमेंट म्हणजे काय? म्हणजे डेटाबेस व्यवस्थापन म्हणजे काय? डेटा फक्त भरायचा नाही तर तो व्यवस्थित ठेवायचा असतो. डुप्लिकेट माहिती काढणे, चुकीची माहिती दुरुस्त करणे, नवीन माहिती अपडेट करणे आणि आवश्यक तेव्हा ती शोधून देणे ही कामे यामध्ये प्रामुख्याने येतात. रिपोर्ट जनरेशन, रिपोर्ट तयार करणे. भरलेल्या डेटावर आधारित रिपोर्ट तयार करणे. उदाहरणार्थ एका दिवसात किती नोंदी झाल्या, किती ग्राहकांची माहिती अपडेट झाली किंवा आठवड्याचा, महिन्याचा रिपोर्ट एक्सेल किंवा PDF मध्ये तयार करणे आवश्यक असते. MS ऑफिस वापर. तर यामध्ये MS ऑफिसचा वापर तुम्ही कशाप्रकारे करता? या नोकरीमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असते. विशेषतः MS एक्सेल डेटा तयार करणे, सॉर्ट, फिल्टर, बेसिक फॉर्म्युला वापरणे, MS वर्ड कागदपत्रे तयार करणे, MS आउटलुक अधिकृत ईमेल पाठवणे आणि प्राप्त करणे. अशा संदर्भात तुम्हाला पूर्णपणे MS ऑफिसचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुमच्याजवळ इंटरनेट, संगणक, लॅपटॉप असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे सर्टिफिकेशन तुम्ही केलेलं आहे त्याचा वापरही तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे करण्यात येईल. त्यामुळे विशेष करून तुमच्याकडं हे ज्ञान, हे नॉलेज असणं आवश्यक आहे. AI टूल्स वापरून डेटा एंट्रीचे काम. आजकाल अनेक कंपन्या AI टूल्सचा वापर करून काम जलद आणि अचूक करण्यास प्राधान्य देतात. उदाहरणार्थ मोठ्या मजकुरांचा सारांश तयार करणे, टायपिंग किंवा स्पेलिंगच्या चुका तपासणे, डेटा व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तयार करणे, आवश्यक माहिती पटकन शोधून देणे, काही पुनरावृत्तीचे काम अधिक वेगाने पूर्ण करण्यास मदत घेणे. तर अशा प्रकारचं जे सध्या AIचा जास्त वापर होत आहे आणि त्यामध्ये AI टूल्स वापरून डेटा एंट्रीचे काम करण्यासाठी आपल्याला खूप सोपं होईल. इथून पुढे बघूया आपण जे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या लिंकच्याद्वारे तुम्ही Googleमध्ये जाऊन ती लिंक तुम्ही जर क्लिक केली तर ती डायरेक्ट तुम्हाला Googleवर किंवा Chromeवर घेऊन जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस एक विशिष्ट तुम्हाला अधिकृत अशा Naukri.comच्या या वेबसाईटवर घेऊन जाईल. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला जॉब्स ऑफर केल्या जातात Naukri.comवर आणि यामध्ये तुम्हाला डेटा एंट्री एक्झिक्युटिव्ह वर्क फ्रॉम होम हे जे नोकरीची संधी आहे ही दिलेली आहे आणि यामध्ये मी जे तुम्हाला डिटेल सांगलं तेच इथं आहे आणि ते कशाप्रकारे आहे या ठिकाणी मी तुम्हाला पूर्णपणे डिटेलिंगमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता आपण इथून पुढे बघूया की यासाठी आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे. तर या ठिकाणी आपण अप्लाय जे दिसत आहे त्यावर क्लिक करूया आणि क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एका पेजवर घेऊन जाईल आणि एक पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याकडं Google अकाउंटने आपण एक साइन इन करून घेऊया आणि जे काही तुमचं अकाउंट असेल त्या अकाउंटने तुम्ही साइन इन करून घ्या. साइन इन केल्याच्यानंतर एक पेज ओपन होईल, त्याला
कर्सरने खाली घेऊया आणि या ठिकाणी कंटिन्यूवर क्लिक करूया आणि कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होऊन जाईल आणि या ठिकाणी वेलकममधून एक पेज ओपन होईल. युअर अकाउंट इज क्रिएटेड सक्सेसफुली, लेट्स गेट स्टार्टेड. आणि इथून पुढे मग तुमची प्रोसेस सुरू होईल तुमचं फॉर्म भरण्याची. यामध्ये तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही एक्सपिरियन्स आहात का तुम्ही फ्रेशर आहात, तर जे काही असाल ते तुम्ही त्या ठिकाणी टिक करून व्यवस्थित रीतीने तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू करू शकता आणि पुढची फॉर्म भरण्याची प्रोसेस ती खूप सोपी आहे. तर मी होप करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. धन्यवाद.